मोठी बातमी आहे। निलेश राणेंच्या हाती धनुष्यबाण, कारण नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले। कुडाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवाराची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। जागा वाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास निलेश राणे धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची शक्यता वर्तवली जाते। आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची आणि हा तोडगा निघाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळते आहे। हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, लोकांमध्ये मिसळून काम करणारा कोकणातला एक युवा नेता आहे आणि त्याच्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांची आणि मला असं वाटतं की राणे साहेबांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही। विधानसभेला ते उभे राहणार आहेत एवढंच मला माहिती आहे, परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो त्यांचा एक सहकारी म्हणून मला मान्य राहील। निलेशजींनी असा जर निर्णय घेतला तर आमची पूर्ण ताकद महायुती म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभी करू। तर भाजपने त्यांच्या ढुंगणावर लात मारलीच आहे, त्यामुळे सगळ्या पक्षाचा प्रवास करणं हा नारायण राणेंसारख्या बेईमान आणि गद्दार माणसाचं ते धर्म होऊन बसलेला आहे। पण कोणी तिथे उमेदवार कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहावं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक 1001% निवडून येणार म्हणजे येणार।